आपण नानकटाई बनवणार आहोत। त्यासाठी मी 1 वाटी साखर घेतली आहे, ते मिक्सरला फिरवून घेते, मिक्सरला वाटून घेते। मिक्सरला पूड झालेली आहे बारीक। मी एका पातेल्यामध्ये काढून घेते। ज्या वाटीने आपण साखर घेतली आहे त्याच वाटीने मी 1 वाटी बटर घेते। एक वाटी मी पूर्ण भरून घेते। 1 वाटी बटर घेतले आहे। मिक्सरच्या भांड्यात मी पिठी साखर घातली आहे आणि हे बटरही घालून घेते। हे बटर घालून मी मिक्सरला फिरवून घेते। मिक्सरला फिरवून झालं आहे। बाकीचंही मी करून घेते। आपण जे बटर आणि पिठी साखर मिक्स करून घेतली आहे ती एका पातेल्यात काढून घेतली आहे। ती थोडीशी फेटून घेते। माझी ही फेटून झाली आहे। तुमच्याकडे जर हँड मिक्सर असेल तर तुम्ही त्यानेही करू शकता। बटर आणि पिठी साखर घेतली आहे त्याच वाटीने मी 1 वाटी मैदा घातला आहे ह्यामध्ये। तो सर्व मिक्स करून घेते। चमचा जायफळ वेलची पावडर घातली, 1 चमचा बेकिंग पावडर घातली, अर्धा चमचा बेकिंग सोडा घातला। हे सर्व मिक्स करून घेते। ह्यामध्ये मी आणखी 1 वाटी मैदा घालते। मैदा घातल्यानंतर मी हे पीठ मळून घेते। पीठ आपल्याला सैल दिसते, अजून ह्याला मैदा लागेल थोडा। अजून मी 1 वाटी घालते। एकूण आपल्या 3 वाट्या झालेल्या आहेत। आपला गोळा होतो म्हणजे आपलं परफेक्ट पीठ झालेलं तयार आहे। पीठ आहे ते मी 2 भागात डिवाइड करते। अर्ध पीठ ह्याच्यात ठेवते, अर्ध पीठ ह्याच्यात ठेवते। ह्या अर्ध्या पिठामध्ये 2 चमचे कोको पावडर घेतली आहे, ती मिक्स करून घेते। आता ह्या पिठाचा मी एक गोळा करून घेते। जे मी समान 3 गोळे केले आहेत। आता जे आपण व्हाईट पीठ ठेवलं होतं त्याचेही 3 गोळे करून घेते समान। ह्यांचेही 3 गोळे समान केले आहेत। हे तिन्ही मी जॉईन करते। हे आपण फ्रीज मध्ये 10 मिनिटांसाठी ठेवून देऊया, प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घट्ट असं करून। असं मी रॅपर करून ठेवून देते फ्रीज मध्ये 10 मिनिटं। 10 मिनिटांनंतर ते थोडं लाटणीने लाटून घेतलं आणि त्याचे हवे त्या आकारामध्ये पीस काढून घेतले। बाकीचेही गोळे आहेत ते मी एकत्र करून फ्रीज मध्ये ठेवून देते। सिल्वर पेपर मध्ये रॅप करून तेही 10 मिनिटांसाठी ठेवते।
ट्रे आहे त्याला मी बटर पेपर लावून घेतला आहे आणि थोडंसं बटर लावते. आपली नानकटाई ट्रेमध्ये ठेवली आहे. आता ती मी भाजून घेते ओव्हनमध्ये. नानकटाई तयार झाली आहे. तुम्हाला तोडून दाखवते किती खुसखुशीत झाली आहेत.